तर कायदेशीर पराभव दिसत असल्यानेच उद्धव ठाकरेंचा हा रडीचा डाव असल्याचं दरेकरांनी म्हटलंय। भावनिक राजकारण करण्याचा ठाकरेंचा प्रयत्न असल्याचं प्रवीण दरेकर म्हणतात। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। संघर्षाच्या निकालाला आता काही अवघे तास उरले आणि यानंतर आता आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालेली आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपा आमदार प्रवीण दरेकर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। प्रवीणजी, आपण जर बघितलं तर उद्या सत्ता संघर्षाच्या निकालावरती अंतिम सुनावणी राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात होणार आहे आणि यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरवरती टीका केलेली आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून। उद्धव ठाकरेंचा रडीचा डाव आज त्यांच्या स्टेटमेंटच्या निमित्तानं बघायला मिळाला। आता कायदेशीर बाबतीमध्ये आपला कुठंतरी त्या ठिकाणी बॅकफुटला असल्याचं उद्धव ठाकरेंना दिसतंय आणि मग उद्या त्या ठिकाणी निकाल कदाचित आपल्या बाजूनं लागला नाही तर जनतेच्या मनामध्ये परसेप्शन क्रिएट करण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे की परसेप्शनवर राजकारण करण्याची त्यांची पद्धत आहे। कारण त्यांनी कधी विकासाचं राजकारण केलं नाही, कधी जनहिताचं राजकारण केलं नाही, सर्वसामान्यांसाठी राजकारण केलं नाही। विधिमंडळ हे सुद्धा जनतेचं न्यायालय आहे आणि राहुल नार्वेकर हे पण जनतेचे प्रतिनिधी आहेत। कॅमेरा पर्सन प्रेम मात्रे, अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई।